दुधावरची साय आपल्या परिसस्पर्श या पुस्तकातील अगदी बालपणापासून ज्यांचे संस्कार, प्रेम, माया, शिस्त सगळं काही ज्यांच्याकडून मिळालं त्यांचं व्यक्तिचित्र डॉक्टर निशिकांत श्रोत्री आपल्या समोर सादर करतायत. दुधावरची साय. आणि तुला सांगतो निशानात इतका वेळ रडवेला असलेला त्यांचा आवाज एकदम त्वेषाने भरून आला. वास्तविक माझं निशिकांत हे नाव त्यांनीच ठेवलं होतं. तरीही ते मला कायम निशानात म्हणूनच संबोधायचे. तो ऐकत नाही म्हटल्यावर तात्याराव चिडले आणि मोठ्या द्वेषाने सागराला म्हणाले, भलान माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीचा आता रे, जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला. अरे मी केव्हाचा तुला सांगतोय की माझ्या देशात माझ्या मातृभूमीकडे मला घेऊन चल म्हणून, पण तू काही ऐकत नाहीस. अरे मी काय असा दीनवाणा वाटलो का काय तुला? माझी मातृभूमी हा हिंदुस्थान देश तू समजतोस तसा दुर्बल नाहीये. अरे तुला एका आचमनात पिऊन टाकणारा अगस्ती तिचाच मुलगा होता हे विसरू नकोस. आणि मग त्यानंतर अगस्ती ऋषींनी समुद्राला एका आचमनात कसं प्राशन केलं आणि मग ब्रह्मदेवांच्या विनंतीने पुन्हा त्या समुद्राला आपल्या लघवी वाटे सोडून दिलं, ही समग्र कथा त्यांनी अगदी रंगवून सांगितली. निमित्त होतं सागरा प्राण तळमळला ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता शिकवण्याचं. स्थळ होतं कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं बांद्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानातील बाहेरचा सज्जा. शिकवित होते माझे आजोबा दादा भट उर्फ भट मास्तर. आणि शिकणारा विद्यार्थी होतो एकटा मी, वयाची केवळ 6 वर्ष पूर्ण केलेला मी, त्यांचा नातू निशिकांत. इतक्या अजाण बालकाला एवढं श्रेष्ठ काव्य समजेल की नाही याविषयी त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती, आणि ती तशी असण्याचं कारणच नव्हतं. यात माझ्या बुद्धिमत्तेचा काही संबंधच नव्हता. सामर्थ्य होतं ते त्यांच्या अद्वितीय अध्यापन कौशल्याचं. त्यावेळी माझा थोरला मामा भाऊ मामा उर्फ डॉक्टर प्रभाकर विनायक भट याची वैद्यकीय अधिकारी म्हणून बांद्याला नियुक्ती झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आजोळचे बरेच नातेवाईक आणि त्यांच्याबरोबर मी देखील माझ्या मामाकडे गेलो होतो. तिथे भल्या सकाळी मला समोर बसून दादांनी ही कविता मला शिकवायला सुरुवात केली. दादा भट म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील. हे पेशाने शिक्षक होते. पुण्याच्या सदाशिव पेठेतील ट्रेनिंग कॉलेजमध्ये ते मुख्याध्यापक होते. शिकवण्याचं कौशल्य हे केवळ विषय संगतवार संपूर्ण उकल करून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. शिकणारे विद्यार्थी कोण आहेत, त्यांची आकलन शक्ती काय आहे आणि आपण जे शिकवतो त्यामागचा उद्देश काय आहे याची पुरेपूर जाण ठेवून त्यानुसार आपल्या शिकवण्याची पद्धत आणि आशय बदलून विद्यार्थ्याला शिकवणं हे खरं अध्यापन कौशल्य. आपण शिकवताना विद्यार्थ्याला विषयाचा भाऊ वाटता कामा नये की त्याचा कंटाळाही नाही आला पाहिजे. विद्यार्थ्यांना विषयात अंतर्बाह्य रुची उत्पन्न होऊन गोडी तर लागली पाहिजेच, शिवाय अपेक्षित आहे त्यानुसार त्यांना तो विषय समजला पाहिजे. अशा पद्धतीने शिकवणं यातच खरं शिक्षकाचं सामर्थ्य आहे. दादांच्यात हे कौशल्य पुरेपूर भरलेलं होतं. ते त्यांनी आत्मसात केलं होतं की त्यांच्यात ते उपजतच होतं हे मी नाही सांगू शकत. तथापि त्यावेळी वयाच्या 6व्या वर्षी सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता त्यांच्याकडून शिकताना मी त्या कवितेत अंतर्बाह्य समरस झालो होतो हे मात्र खरं. इतक्या बालवयातील आपल्या नातवाला देखील ते ती कविता तिच्याशी एकरूप होऊन शिकवत होते. कवितेची सुरुवातीची कडवी शिकवताना विलक्षण भावुक होऊन दादा ढसा रडायला लागले. आता ते का रडतात हे समजल्यामुळे मलाही रडू आवरेना. पण नंतर जेव्हा का अगस्ती ऋषींचा संदर्भ आला तेव्हा मात्र त्यांच्या स्वरात द्वेष आला आणि माझ्याही मोठ्या आवेगाने आवळल्या गेल्या. वयाच्या 6व्या वर्षी दादांकडून शिकलेल्या त्या कवितेचा परिणाम माझ्या कोवळ्या मनावर इतका खोलवर जाऊन रुजलाय की त्यानंतर आता 75 उलटून गेली तरी अजूनही मी त्यातून बाहेर पडू शकत नाही. दादांच्या मोठ्या मुलीची मुलं आम्ही. कोणत्याही वडिलांची आपली मोठी मुलगी खूपच लाडकी असते आणि पर्यायानेच
दुधावरच्या साईसारखी तिची मुलं म्हणजे नातवंड ही देखील खूप जिव्हाळ्याची असतात. लहानपणी माझा मोठा भाऊ श्रीदादा आपल्या लाडक्या बहिणीचा ज्येष्ठ मुलगा म्हणून माझ्या सर्व मामांचा लाडका भाचा होता. तर लीला मावशी आणि छाना मावशी यांचा मी अधिक लाडका होतो. दादांनी मात्र आमच्या दोघांचे लाड करण्यात कधीही माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. किंबहुना कधी कधी माझ्या वाट्याला त्यांची माया अधिकच आल्याचं मला जाणवायचं. अर्थात कितीही माया केली, लाड केले तरी दादा शिस्तीलाही तितकेच कडक होते. शिक्षण, अभ्यास आणि बुद्धिमत्ता हे त्यांचे विलक्षण जिव्हाळ्याचे विषय होते. रोज सकाळी सदाशिव पेठेतल्या त्यांच्या घरून चालत चालत ते कर्वे रस्त्यावरील आमच्या घरी यायचे. त्यांना खूप आवडायचं म्हणून आल्या आल्या माझी आई त्यांना घरचं ताजं ताजं ताक प्यायला द्यायची. ताक पिऊन तवानं झाल्यावर ते माझा आणि श्रीदादाचा अभ्यास घ्यायचे. अभ्यासाच्या बाबतीत मात्र ते अतिशय कडक होते. त्यात त्यांचा स्वभाव देखील तापट. अभ्यासात थोडी देखील हायगय केलेली त्यांना अजिबात खपत नसे. असं काही झालं की मग ते रागे भरायचे आम्हाला. त्यांचं हस्ताक्षर तर विलक्षण वळणदार होतं, जणू मोत्याचे दाणेच. आमच्या दोघांचं हस्ताक्षर तितकंच वळणदार करायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यात मी कधी कधी घाईघाईने लिहून अभ्यास संपवायची गडबड केली की मग माझं अक्षर अगदीच गचारी येईल. अशा वेळी त्यांचा राग उफाळून येत असे आणि ते मनापासून रागवत. तरीही मला त्यांच्याकडून शिकायला खूप आवडायचं. आमच्या घराच्या वरच्या मजल्याच्या बाहेरच्या बाजूला गच्ची होती. त्या गच्चीत शिकवायचे ते दोघांना आम्हाला. घराभोवती आईने छान बाग फुलवली होती. आमची शिकवणी झाली की बागेतली फुलं आणि घरातल्या म्हशीच्या दुधापासून काढलेलं ताक बरणीतून घेऊन ते परत जायचे. वास्तविक दादा रुबेरून पुण्यात आले त्यावेळेला माझी आई एक तान्हं बाळ होती. ते ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर आले होते. परिस्थितीमुळे त्यांना मॅट्रिक न करताच नोकरीसाठी पुण्यात यावं लागलं होतं. नोकरीला लागल्यावर मात्र त्यांना त्यांची शिक्षणाची ओढ काही स्वस्त बसू देईना. नोकरी करत करत बाहेरूनच त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचा निर्णय घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेत मात्र बुद्धिमत्तेला शिस्त, काटेकोरपणा, वळणदार हस्ताक्षर आणि मुद्देसूद मांडणी यांची साथ मिळाल्यावर काय दर्जाच्या उत्तरपत्रिका लिहिल्या जाऊ शकतात याचा आदर्शच त्यांनी दाखवून दिला. त्यांच्या उत्तरपत्रिका सर्वांच्या पसंतीला इतक्या उतरल्या की निकालानंतर त्या नूतन मराठी विद्यालयाच्या सूचना फलकावर लावून ठेवल्या होत्या. साहजिकच मॅट्रिक झाल्यानंतर यथावकाश ते प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. शिक्षणाविषयी कोणतीही भूमिका असो की बाब असो, तो दादांच्या जिव्हाळ्याचाच विषय असेल. विद्यार्थी असो की अध्यापन असो, इतक्या कडक स्वभावाच्या तापट दादांच्या हृदयाला क्षणात पाझर फुटायचा. म्हणूनच त्यांच्याकडे कित्येक नातेवाईक येऊन राहिले होते. त्यांचे सख्खे नातेवाईक तर सोडाच, पण नटसम्राट दत्ता भटांसारखी बरीच चुलत भावंड, आमच्या आजीच्या भावाची मुलं आणि इतरही त्यांच्या सासूरवाडीचे नातेवाईक यांच्याच घरी शिकायला म्हणून येऊन राहिले होते. सगळ्यांनी खूप शिकावं, सुसंस्कृत व्हावं आणि आपल्या देशाची शान वाढवावी ही त्यांची कळकळीची इच्छा होती. त्यासाठी प्रसंगी त्यांनी स्वतःच्या पदराला तोशीस पडली तरी तीही पत्करली. त्यांच्या या वृत्तीला आमच्या आजीने देखील संपूर्ण सक्रिय पाठिंबा दिला होता. दादांच्या तत्वनिष्ठ यशस्वी संसाराचा कणाच होती आमची आजी. घरात स्वयंपाकीन बाई तर परवडणं शक्यच नव्हतं. तरीही आजीने मोठ्या खंबीरपणे कंबर कसून या सगळ्यांसाठी रांधणं कांडणं केलं. त्यामुळेच नंतर ही सर्व मंडळी जगात कुठेही पांगली तरी आई दादांच्यामुळे केवळ त्यांच्या मुलांशीच नव्हे तर आमच्यासारख्या नातवंडांशी देखील सलगीचे संबंध ठेवून होते. शाळेत ते कोणते विषय शिकवत हे मला नाही माहिती, तथापि आम्हा नातवंडांना मात्र ते सगळे विषय शिकवायचे. अर्थात प्राथमिक इयत्तांमध्ये असे विषयांचे स्पेशलायझेशन नसायचंच म्हणा. मात्र मला जसजशी जाण यायला लागली तसतसा इतिहास हा त्यांचा विलक्षण आवडता विषय असल्याचं मला जाणवायला लागलं. त्यांचं हे अध्यापन कौशल्य त्यांच्या 9 मुलांपैकी नक्की कोणाकोणात उतरलं हे सांगणं कठीण आहे. सगळी मुलं तर व्यावसायिक पदवीधर होऊन त्या त्या क्षेत्रात रुजू झाली. मुलींना फारसं शिक्षण द्यायची पद्धतच नव्हती त्या काळात. तरीही पहिल्या वैधव्यानंतर जिद्दीने आमच्या शांता मावशीने BSc BEd पूर्ण करून ती अध्यापन क्षेत्रात स्थिरावली.
इतकंच नाही तर पुढील आयुष्यात तिने अमेरिकेत हवाई विद्यापीठातून शास्त्र प्रशिक्षणाचा एक अभ्यासक्रम देखील पुरा केला. BSc नंतरच्या काळात ती नाशिकला नोकरी करायची आणि तिने माझी सर्वात धाकटी मावशी सुधा मावशी हिला आपल्याकडे नेलं होतं एवढं मात्र मला स्मरतं. लीला मावशीला मात्र जरी शिक्षणाची फार संधी मिळाली नाही तरी तिच्यात अध्यापनाबरोबरच बालमानसशास्त्राचे गुण आपोआपच उतरले होते. त्यामुळे तिने मॉन्टेसरी अभ्यासक्रम पुरा केला. याचा उपयोग नंतर ज्यावेळी ती मॉन्टेसरी शाळेत शिकवायला लागली त्यावेळेला तिला झाला. आणि मी तर लीला मावशीच्या या प्रेमळ गुणाचा पुरेपूर अनुभव घेतला. तिला लग्नानंतर मुलगी व्हायला खूप उशीर झाला, म्हणजे 10 वर्ष लागली. त्यामुळे ती मलाच आपला मुलगा मानत असे. दादांच्या घरात जिन्यातीलच फडताळात मला पुस्तकांचे गठ्ठे दिसल्यावर मी जरा चक्रावूनच गेलो. एकाच पुस्तकाच्या एवढ्या प्रती दादांनी घरात का आणून ठेवल्यात हा प्रश्न मला अचंबित करायला लागला. आणि अखेरीस मी माझ्या आईला विचारलंच, अरे ते त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. आईने मला माहिती पुरवली. त्या अनुषंगाने मला आणखी बरीच माहिती मिळाली आईकडून. त्यांनी या पुस्तकाच्या आधी इतिहासाचं एक पाठ्यपुस्तक लिहिलं होतं आणि ते प्रकाशितही झालं होतं. बऱ्याच शाळांमधनं मुलांच्या अभ्यासक्रमात त्याचा पाठ्यपुस्तक म्हणून समावेश देखील झाला होता. त्या काळात शिक्षण मंडळाने पाठ्यपुस्तकं नेमण्याचा परिपाठ नव्हता. प्रत्येक शाळेत त्यांनी निवडलेली पाठ्यपुस्तकं असायची. त्यामुळे यांनी लिहिलेलं इतिहासाचं पुस्तक बऱ्याच शाळांमधनं पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जात होतं. अर्थातच दादांचं नाव सर्व विद्यार्थ्यांच्या ओठावर मोठ्या आदराने विराजलं होतं. साहजिकच दादाही मोठे खुशीत होते. तथापि जसजसा काळ जायला लागला तसतशी त्यांच्या या आनंदाच्या भावनांना काहीशी विषादाची किनार ग्रासायला लागली. पाहता पाहता त्यांची ही नाराजी वाढतच गेली. नक्की काय झालं ते आईने मला खोलात सांगितलं नाही. प्रकाशकांनी त्यांच्यावर काहीसा अन्याय केला असं त्यांना वाटत होतं. एवढ्याच शब्दात आईने त्या विषयाची भलावण केली. आणि मग या साऱ्याचा परिपाक म्हणून दादाने पुढचं पुस्तक स्वतःच प्रकाशित करायचं ठरवलं. त्याच पुस्तकाचे हे गठ्ठे होते. पेशवाईचा इतिहास हे ते पुस्तक होतं. पुरेसं भांडवल घातलं तर पुस्तक छापून प्रसिद्ध करणं तसं खूप सोपं असतं. पण त्यानंतर ते बाजारात खपवायला काही वेगळंच कौशल्य लागतं. ते काही येरागाबाळाचं काम नाही. त्यासाठी व्यवहार कुशलता लागते आणि त्या बाबतीत आमचे दादा अगदीच अनुभवी होते. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कुठून कुठून पैसे गोळा करून थोडंसं कर्जही काढून त्याने पुस्तक छापून तयार केलं खरं, पण ते बाजारात कसं खपवायचं याचं कुठे ज्ञान होतं त्यांना. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्यांनी सर्वांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. पण नुसत्या कौतुकाने का पुस्तक विकलं जातं? त्या पुस्तकाचे गठ्ठे बरेच दिवस घरात पडून राहिलेले मी बघितले होते. त्यानंतरही दादांनी काही पुस्तकं लिहिली, ती मात्र इतर प्रकाशकांनीच प्रसिद्ध केली. दादांची कडक शिस्त, तत्वनिष्ठ स्वभाव आणि तापटपणा याविषयी मी माझी आई, माझ्या मावश्या, माझे धाकटे दोन्ही मामा यांच्याकडून खूप ऐकलं होतं. विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या मुलांच्या देखील अंगाला हात लावायचा नाही, त्यामुळे त्याच्या बालमनावर अनिष्ट परिणाम होतात. असले बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र किंवा पालकशास्त्र त्या काळात अजून निघालं नसावं. त्यामुळे चूक झाली की विद्यार्थी असो किंवा आपली मुलं त्यांना ठोकून काढायचं या शिरस्त्यात दादा देखील काही मागे नव्हते. त्यांच्या घरातल्या दिवाणखान्याची 2 वैशिष्ट्ये होती. मध्यभागी टांगलेला मोठा झोपाळा आणि कोपऱ्यात असलेली काठ्यांची जुडी. 7-8 काठ्या तरी असाव्यात तिथे. त्या सगळ्या एकत्र उभ्या राहाव्यात आणि खाली पडू नयेत म्हणून भिंतीला एक पत्र्याची पट्टी मारून त्याच्यासाठी एक पिंजराच केला होता दादांनी. चालायला जायला एकच काठी लागते तर एवढ्या काठ्या कशाला? अशा माझ्या निरागस बाळबोध मनाला नेहमी प्रश्न पडे. पण एक दिवस माझ्या आईकडून त्याचंही उत्तर मिळालं. शिस्त पालनासाठी दादा त्या काठ्यांचा मुक्तपणे वापर करत असत. बेशिस्त वागणाऱ्याला काठीचा प्रसाद मिळत असे. हात, पाठ, पाय कुठेही काठी वेध घेत असे. त्यात कधी कधी बिचाऱ्या काठ्या मोडत सुद्धा असत. अशा प्रकारची शिस्त माझे मामा, मावशा यांना तर लावलीच जायची. पण शाळेतल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या काठीचा सामना करायला लागत होता की नाही
हे मात्र मला कधीच समजलं नाही. माझ्या वाट्याला मात्र त्या काठ्यांचा अनुभव कधीच आला नाही. किंबहुना रवी सोडून आम्हा कोणाच नातवंडांना दादांच्या काठींचा प्रसाद कधीच मिळाल्याचं माझ्या पाहण्यात तर नाहीच आलं, पण ऐकिवातही नाही आलं. तर रवी तिथंच राहत असल्यामुळे त्याला दादांच्या शिस्तीचा पडगा मिळणं अपरिहार्यच होतं. अभयला मात्र या काठ्यांचा प्रसाद दादांच्या हातून नाही तरी त्याच्या स्वतःच्या वडिलांकडून म्हणजे अंतामामाकडून बऱ्याच वेळेला मिळालाय हे खरं. अभय तसा गृहपाठाच्या बाबतीत अंमलचुकारच होता. त्यासाठी अंतामामाने दादांच्या समोरच त्याच्यावर काठीचा प्रयोग सुरू केल्यावर मात्र अभयच्याही आधी दादांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. दादा जितके तापट होते तितकेच विलक्षण भावना प्रधान होते. आपल्याच दुधावरच्या साईला जात असलेला हात आला त्यांना पेलवेना. अंतामामा काही थांबेना म्हटल्यावर मात्र त्यांनी पुढे होऊन त्याचा हात धरला. अरे अंता पुरे, आता त्याला समजली आहे त्याची चूक. एवढे शब्द त्यांच्या रुद्ध कंठातून कसे बसे उमटले आणि मोठ्या आवेगाने त्यांनी अभयला पोटाशी धरले. त्यानंतर मात्र अंतामामांनी आपल्या मुलांना दादांसमोर कधीच चौदावरत्न दाखवलं नाही. त्यामुळे त्या मुलांना मात्र दादा नेहमीच घरात असावेत असं वाटायचं. आमच्या वाट्याला तर झोपाळ्याचं सुख मात्र खूप आलं. स्वतः जवळ झोपाळ्यावर बसून दादा आम्हाला कितीतरी गोष्टी सांगायचे. मात्र त्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज, राणा प्रताप, पेशवे, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा इतर स्वातंत्र्य सैनिक यांच्या असायच्या. त्या झोपाळ्यावरच माझ्या मनात शिवाजी महाराज माणसाचे देव झाले आणि जाज्वल्य देशभक्तीची बीज रोवली गेली. त्यांचं हे घर ब्राह्मण कार्यालयाच्या शेजारच्या वाडेकरांच्या चाळीत होतं. 2 मजले होते त्यांच्या घराला. खाली मोठ्या 2 बखरीवजा खोल्या आणि वर तेवढ्याच खोलीचे केलेले 2 भाग. खालच्या मजल्यावर स्वयंपाकघराच्या खोलीचे शेजारीच न्हाणीघर होतं, पण शौचालय मात्र सामायिक होतं. संपूर्ण 1 मजल्यासाठी 3 ते 6 शौचालय होती. दादांच्या घरापासून ती तशी बरीच दूर होती. शिवाय ती दिवसेंदिवस स्वच्छ देखील केली जात नसत. या शौचालयात जावंसे बिलकुल वाटत नसे मला. आता राहायला जायचं म्हटलं की त्यांचा वापर ही अपरिहार्य बाबच होती. त्यामुळे माझी धाकटी बहीण राजू तर त्या घरी राहायला नाखुशच असायची. पण मला मात्र तिथं राहायला खूप आवडायचं. अर्थातच त्याला काही व्यक्ती कारणीभूत होत्या. भाऊ मामाचा मोठा मुलगा रवी, त्याची मुलगी हेमा, राजा मामाची आईविना असलेली मुलगी मंगल, माझी आजी आणि खुद्द दादा. या सगळ्यांच्यामुळे मला माझा आजीवर सतत खुणावत असे. उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख, रिद्धिसिद्धीचा नायक गणपती. खड्या आवाजात म्हटलेल्या या श्लोकानेच दादा साखर झोपेत असलेल्या आम्हा मुलांना भल्या पहाटे 5:30 वाजता जाग करायचे. चला उठा, पर्वतीवर जाऊन या. त्यांच्या या ताकीद वजा सूचनेनंतर कोणाचीच अंथरुणात लोळत पडायची शामत नसायची. कितीही माया केली दादांनी तरी त्यांच्या शिस्तीतून मात्र अजिबात सूट नसायची. सर्वांची क्रियाकर्म उरकेपर्यंत तासभर तरी जायचा. त्यानंतर आम्ही तिथं असणारी सर्व मुलं, बहुतेक वेळेला माझ्या बरोबर माझा मामेभाऊ रवी आणि कधी कधी मोठा भाऊ श्रीदादा असायचे. पर्वतीच्या दिशेने आम्ही कूच करायचो. परत येईपर्यंत 8 वाजून गेलेले असायचे आणि आमच्या पोटात भुकेचे डोंब उसळलेले असायचे. मग आजी आदल्या दिवशीच्या पोळ्या आणि आंब्याचं लोणचं द्यायची न्याहारीला. हा हा हा, काय चव लागायची त्या न्याहारीची म्हणून सांगू. सकाळची पर्वती आणि संध्याकाळी ट्रेनिंग कॉलेज किंवा भाऊ कॉलेज म्हणजे SP कॉलेज यांच्या मैदानावर हुंदडायला जायचं हा त्यांचा शिस्तीचाच एक भाग होता. अभ्यासात मुलं जितकी पुढे असायला हवीत तितकंच त्यांचं शरीर खेळणं आणि व्यायामाने सुदृढ, चपळ आणि बळकट असावं यावर त्यांचा कटाक्ष असे. अर्थात केवळ इतरांच्या व्यायामावरच त्यांचा कटाक्ष होता असं मात्र बिलकुल नव्हतं. ते स्वतः देखील रोज तितक्याच नियमितपणे व्यायाम करीत असत. रोजचे सूर्यनमस्कार आणि योगासनं या त्यांच्या व्यायामात खंड पडलेला मी कधीच पाहिला नाही. त्यांच्या योगासनातील शीर्षासन मला आणि रवीला खूप गमतीशीर वाटे. उतार वयात मात्र त्यांच्या डोळ्यातल्या पडद्यात रक्तस्राव झाला आणि त्यांचं शीर्षासन थांबलं ते कायमच. सुखस्य नंतरम दुःखम
दुःखस्यानन्तरं सौख्यं न नित्य लभते सौख्यम न नित्य लभते दुःखम. अर्थात सुखानंतर धावे दुःख, दुःखानंतर येई सुख, सुखानंद क्षणभंगुर असतो, शाश्वत नसते दुःख. यशोपयशांचे खास काळजे हा तर जीवन मार्गाचा अपरिहार्य भागच आहे. अति दुलदुलीत वाळवंटीच्या सरळ मार्गावरून सुखद मार्गक्रमणा करत असताना अचानक नकळत चिखलाच्या खड्ड्यात किंवा पाण्याच्या डबक्यात पाय पडतो. तर कधी खड्ड्यातून मार्ग शोधता शोधता अचानक सुंदर मनोहारी पाऊलवाट सुरू होते. असे खड्डे काय किंवा सरळ रस्ता काय हे कायमचे कधीच नसतात. त्यांना देखील त्यांच्या मर्यादा असतात. मनुष्य मात्र भुलवून टाकणाऱ्या रस्त्याने हुरळून जातो किंवा त्रासदायक खाचखळग्यांनी कोलमडून जातो आणि मग पुढची मार्गक्रमणा खुंटीत होते. ज्याला जीवनाच्या विविध अनुभवांची क्षणभंगुरता उमगली तो परिस्थितीनुसार आहे तो काळ केवळ सरण्याची वाट पाहत पुढच्या काळासाठी तयारी तरी करतो किंवा चालू असलेल्या अनुकूल काळाचा भविष्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याच्या योजना आखत राहतो. आपल्या प्रार्थनात कितपत यश, धन, समृद्धी हे सगळं आहे याचं ना कोणाला ज्ञान असतं ना कल्पना. तरीही प्राप्त परिस्थितीत हातपाय न गाळता कर्मनिष्ठ राहणं हीच यशाची गुरुकिल्ली. किंबहुना हीच यशाची इतिकर्तव्यता आहे हे केवळ सुज्ञच जाणतात. इतर मात्र केवळ करवाजतात आणि आयुष्याला दूषणं देत बसतात. आपली आर्थिक आमदानी मर्यादित आहे याची पूर्णपणे जाणीव असूनही दादांनी त्याचे ना कधी दुःख केलं ना त्याविषयी ते कधी रडगाणं घालत बसले. परिस्थितीमुळे आपल्या शिक्षणात ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून ते भाऊ मामा आणि राजा मामा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. परिस्थितीमुळे भाऊ मामाला MBBS शिकवणं शक्य नव्हतं. तरी त्यांनी त्याला LCPS शिकवून डॉक्टर केले आणि राजा मामाला DCS शिकवून इंजिनियर केलं. लगेचच दोघांनी सरकारी नोकऱ्या पत्करल्या. त्यात भाऊ मामाने तर नंतर नोकरी करता करता MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. नुसतं पूर्णच नाही केलं तर MBBSच्या परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पुण्याच्या वैद्य वैद्यकीय महाविद्यालयातील फलकावर अजूनही त्याचं नाव मोठ्या गौरवाने झळकत आहे. आनंदाचं आणि अभिमानाचं कोण भरता आलं होतं दादांना आपल्या दोन्ही मुलांच्या यशाने. आपल्या मुलांनी शिक्षणात केलेली प्रगती पाहून दादांना खूप धन्य वाटायचं. अर्थात या दोघांनाही आपल्या प्रामाणिक जिद्दी आणि कष्टळू वडिलांच्या मर्यादांची आणि समर्पित कर्तव्यनिष्ठतेची पूर्ण जाण होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दोघेही जरी नोकरीच्या निमित्ताने पुण्याच्या बाहेरच राहिले तरी त्यांनी आपल्या घराकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. उंच आभाळात उडणाऱ्या घारीची नजर जशी कायम आपल्या घरच्याकडे असते तशी या दोघांची दृष्टी कायम आपल्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या घराकडे असायची. आपल्या आई वडिलांकडे असायची. आपल्या धाकट्या भावंडांवर असायची. ते दोघंही दादांच्या खर्चात हातभार तर लावू लागलेच होते. शिवाय आपल्या लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी मोठ्या आपुलकीने आणि समर्थपणे पार पाडली. म्हणूनच राजा मामाने आपल्या पाठच्या भावाला म्हणजे अंता मामाला बीच शिक्षण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य दिलं. तर भाऊ मामा सर्वात धाकट्या भावाच्या म्हणजे अच्युत मामाच्या पाठीशी तो नेत्रतज्ञ व्हावा म्हणून सह्याद्रीसारखा अविचल उभा राहिला. त्यांच्या मायेच्या आणि जबाबदारीच्या प्रयत्नांनी धाकटे दोन्हीही मामा उच्च शिक्षित झाले. आपल्या मुलांनी शिक्षणात केलेली प्रगती पाहून दादांना कृतकृत्य वाटायचं. मोठा मुलगा डॉक्टर झाला, त्याच्या पाठचा इंजिनियर झाला. त्या दोघांच्या मधल्या मुलीचं म्हणजे माझ्या आईचा देखील एका इंजिनियरशी विवाह झाला. आपल्या खडतर आयुष्यात दादांना हिरवळीची जाणीव होऊ लागली. तरीही नियती त्यांना न नित्य लभते सौख्यम न नित्य लभते दुःखम या नियमाची जाणीव करून देतच होती. माझ्या आईच्या पाठची बहीण शांता मावशी हिच्या नशिबी अकाली वैधव्य आलं तर राजा मामाची पत्नी राजश्री मामी पेनिसिलिनच्या रिएक्शनचं निमित्त होऊन आपल्या 3 महिन्याच्या लेकीला मंगलला आपल्या आजीच्या पदरात घालून स्वर्गवासी झाली. पुन्हा राजा मामा पुण्यात येईपर्यंत मंगलला आजीनेच वाढवलं. या मंगलचा तर मला राजूमामी असल्यापासून इतका लळा होता की तिच्या निधनानंतर माझ्या आजोळच्या फेऱ्या खूपच वाढल्या. भाऊ मामा नोकरीच्या निमित्ताने सतत पुण्याबाहेरच असल्याने त्याचा मोठा मुलगा रवी आणि नंतर त्याची मुलगी हेमा आणि त्यांच्याबरोबर अकाली आई गमावलेली मंगल
आजोबा आजींच्या छत्राखालीच वाढले. त्यात रवीला मात्र दादांची शिस्त फारशी सोसवली नाही आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने महाविद्यालयाच्या वसतिगृहात जायचा हट्ट धरला. दादांच्या मनाला ही घटना फारच क्लेश देऊन गेली. मी आणि रवी दोघेही पाठोपाठचेच. केवळ 1 वर्षाचंच अंतर असल्यामुळे आमची खूपच गट्टी होती. त्याच्याविषयी काही निर्णय घेताना दादा नेहमीच माझ्याशी चर्चा करत असत. घर सोडून रवी वसतिगृहात गेल्याचं शल्य फार भावव्याकुळ न होता पण मोठ्या विषादाने दादांनी माझ्यापाशी मोकळं केलं. कोण कुठले दूरदूरचे नातेवाईक येऊन या घराच्या आश्रयाने सुखाने राहतात आणि आपला उत्कर्ष करून घेतात आणि इथे लाडक्या मोठ्या मुलाचा लेक नाराजीने घर सोडतो, हे दादांना पचनी पडायला खूप वेळ लागला हे मात्र खरं. त्या काळात मात्र मी जसजसा अधिक काळ दादांच्या बरोबर काढून त्यांना नातवाचं प्रेम द्यायचा प्रयत्न करत होतो, तितक्याच जबाबदारीने वरचे वर रवीच्या वसतिगृहात जाऊन त्याला भावाबरोबरच मित्रतेचंही प्रेम देत होतो. परिवर्तनाचा काळ हा नेहमीच तणावाचा असतो. तळ आणि मळा यांच्या मधल्या बांधावर बसलेल्याला आपल्याला नक्की कोणत्या बाजूला उतरायचंय याचा विवेक करणं अतिशय मुश्किल असतं. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या अथक कार्यामुळे जरी विधवा विवाहाला समाजात मान्यता मिळू लागली होती तरी अजून आपल्याच घरात हे असलं काही करायला फार लोक धजावत नसत. निदान आमच्या आजोबांच्या पिढीतले लोक तरी नक्कीच नाही. त्यामुळेच शांता मावशीच्या वैधव्यानंतर तिच्या आयुष्याला पुढे कोणत्या मार्गाला लावावं या बाबतीत दादा काहीसे संभ्रमातच होते. तथापि माझ्या दोन्ही मोठ्या मामांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने तिने आपलं MSc शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ती नाशिकला नोकरी करत होती एवढं मात्र मला समजतं. त्यानंतर मात्र माझ्या वडिलांनी पुढाकार घेऊन आजोबांच्या मनाची तयारी केली. माझ्या वडिलांविषयी म्हणजे या मोठ्या जावयाविषयी त्यांच्या मनात एक वेगळंच आदरयुक्त आपुलकीचं स्थान होतं. एखाद्या वेळी ते भाऊमामाच ऐकणार नाहीत पण माझ्या वडिलांच्या मताविरुद्ध ते सहसा कधी जात नसत. यात केवळ तो थोरला जावई एवढाच मुद्दा नव्हता तर या जावयाची आपल्या सासूरवाडीविषयी असलेली कळकळही महत्वाची होती. आपल्या सर्व मेहुण्यांना आणि मेहुणींना या जावयाने आपली स्वतःची सखी भावंडच मानली होती म्हणाला. त्यामुळे माझ्या वडिलांनी पुढाकार घेऊन शांतामावशीचा पुनर्विवाह पुणे विद्यापीठातील ख्यातनाम प्राध्यापक नारायणराव देशपांडे यांच्याशी संपन्न केला तेव्हा दादा आजोबांनी त्याला विरोध केला नाही. अर्थात समाजात ज्या ज्या काही सुधारणा होत असतील त्याचा विचारबुद्धीने पटलं तर स्वीकार करण्याची दादाची वृत्ती असायची. त्यामुळे दिनकरराव कर्वे यांनी पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रियेचं अभियान राबवायला सुरुवात केल्यानंतर 1940 सालच्या आधीच्या कालखंडात दादांनी आपण होऊन ती शस्त्रक्रिया करून घेतली होती. समाज सुधारक चळवळींना त्यांचा सदैव पाठिंबाच असेल हे मी माझ्या थोरल्या भाऊमामाच्या तोंडून अनेक वेळेला ऐकलेलं होतं. आमच्या आजीचा स्वभाव या बाबतीत दादांना शोभेल असाच होता. त्या काळानुसार जरी तिचं जीवन चूल आणि मूल यांच्या कुंपणातच मर्यादित राहिलं होतं तरी तिने पुढच्या पिढीतल्या मुलींवर मात्र खूप वेगळे संस्कार केले. स्वतःच्या मुली तर सोडाच, अगदी सुनांना देखील तिने पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. किंबहुना तिने मुलं आणि सुना यांच्यात कधी आपापवर भाव दाखवलाच नाही. आजीच्या स्वभावातील प्रेमळपणा हिला मावशी आणि जना मावशी या दोघींच्यातही पुरेपूर उतरला होता. आजीला आणि या दोन्ही मावशांना मी माझ्या आयुष्यात कधी रागवलेलं असं पाहिलंच नाही. तरीही सर्वात धाकटी सुधा मावशी हिला मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी इतक्या दूर अहमदाबादला पाठवायला दादा बिलकुल राजी झाले नाहीत. यात कर्मठपणापेक्षा देखील वयात आलेल्या तरणाताठ्या लेकीला घरापासून 500 मैल दूर एकटं ठेवायला त्यांचं पित्याचं हृदय राजी होत नव्हतं हे मात्र खरं. खूप हिरमुसली झाली होती बिचारी सुधा मावशी दादांच्या या निर्णयाने. पण तिनं देखील अखेर विलक्षण जिद्दीने PhD करून डॉक्टर होऊन दाखवलंच. माहिती, ज्ञान आणि कौशल्य या जीवनाच्या प्रगतीच्या साधनांच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. जे आहे त्याची जाण असली की ती माहिती असते. तथापि त्या माहितीचा मानवी जीवनावर, आपल्यावर, सृष्टीवर
कसा आणि काय परिणाम होत असतो ही माहिती असली म्हणजे ते ज्ञान होतं. त्या ज्ञानानुसार आपल्या जीवनशैलीत वर्तणूक अंगीकृत करून घेतली आणि ती वापरात आणली म्हणजे कौशल्य विकसित झालं. इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि शिक्षक असलेले दादा इतिहास शिकवताना याचा वापर विलक्षण परिणामकारकपणे करत असत. केवळ सणावया, तहाची कलम, घटनांची जंत्री म्हणजे इतिहास नव्हे हे त्यांच्या अध्यापनात अगदी पुरेपूर बांधलेलं होतं. इतिहास शिकवताना केवळ हे असले तपशीलच शिकवून त्यांनी इतिहासाकृष्ट विषय बनवण्याऐवजी प्रसंगाच्या यथोचित रसभरीत वर्णनांच्या वापराने त्यांनी इतिहासाला विलक्षण रंजकता प्राप्त करून दिली, हे मी स्वानुभवावरून छाती ठोकपणे सांगू शकतो. कोणतंही ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करायचं म्हणजे आपण ते करू शकू याविषयी माणसाच्या मनात तसा आत्मविश्वास असणं आवश्यक असतं. एकदा का त्या आत्मविश्वासाला तडा गेला की वाळूच्या कणा एवढी गोष्ट देखील महाकाय मेरुगिरीसारखी वाटू लागते. म्हणूनच प्रत्येकाचा आत्मविश्वास जपायला त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणं हे तत्व दादांनी कधीच सोडलं नाही. 8वीच्या वर्गात असताना मी चित्रकलेच्या परीक्षा देण्यासाठी म्हणून शाळेतल्या चित्रकलेच्या वर्गाला जायला सुरुवात केली. भिंतीवर टांगलेल्या एका नक्षीचं चित्र रेखाटल्यावर मूळ चित्रात होतं त्याप्रमाणे मी ते चित्र रंगवलं. ते पाहताच आमच्या शिक्षकांनी मला चांगलंच फैलावर घेतलं. खरं तर फ्रीहँड चित्र रंगवायचे नसतात इतक्या साध्या मार्दवी शब्दात ते मला समजू शकले असते. श्रोत्री, चित्रकला हा तुझा उद्योग नाही, नको तू याच्या नादी लागूस, या शब्दात त्यांनी भर वर्गात माझी भलावण केली. साहजिकच 12 वर्षाच्या माझ्यासारख्या मुलाचं मन आतोनात खट्टू झालं. मी तसाच खिन्नपणे वर्गातून बाहेर पडलो. नेमकं त्याच दिवशी आमच्या शाळेतल्या भिलवडीकर गुरुजींनी संस्कृतच्या वर्गाची माहिती दिली आणि तिरेमेरीत मी संस्कृतचा वर्ग लावला. त्यानंतर झपाटल्यासारख्या मी टिळक महाविद्यालयाच्या संस्कृतच्या 3 परीक्षा देऊन संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं. मात्र आपल्याला चित्रकला अजिबात जमणार नाही हे वैषम्य मात्र माझ्या मनात कायमचं घर करून बसलं होतं. दादांसारख्या हाडाच्या मुरलेल्या शिक्षकाच्या लक्षात ही गोष्ट यायला काय वेळ लागतो होय. त्यानंतर ते मला वेगवेगळी चित्र काढायला सांगत असत. चित्र कसंही उमटलं असलं तरी आधी ते माझं कौतुकच करत आणि मग हळूहळू त्यात काही सुधारणा कशा करायच्या ते समजून सांगत असत. मला चित्रकला बिलकुल जमणार नाही हा माझ्या मनातील न्यूनगंड काढून टाकण्यासाठी ते घेत असलेले प्रामाणिक प्रयत्न मला तेव्हा तर जाणवलेच होते, पण आता तर त्या आठवणींनी देखील हृदय भरून येतं आणि डोळे पाणावतात. आणि एक दिवस त्यांनी माझ्याकडनं लोकमान्य टिळकांचं रेखाचित्र काढून घेतलं. कोण आनंद झाला होता त्या दिवशी त्यांना आणि मला. माझ्या मनात आत्मविश्वासाचा पुसटचा किरण चमकू पाहत होता. अर्थात त्यानंतर चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाकडे लक्ष द्यायला मला जरी फारसं जमलं नाही तरी मी स्वांत सुखाय चित्र काढू शकत होतो. याचा परिणाम म्हणूनच माझ्या आकृत्या समस्त विद्यार्थी वर्गात आदर्श ठरू लागल्या. याचाच परिपाक म्हणून असावा कदाचित. पण वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाला असताना मी माझ्या श्रीदादाशी पैज लावून माझं स्वतःचं चित्र आरशात बघून काढू शकलो. आत्मविश्वासाच्या लावलेल्या बीजाची निगराणी केली तर काय होऊ शकतं याचा मी पुरेपूर अनुभव घेतला होता. कुठे आणि कसे फेडणार मी हे दादांचे उपकार. वाढत्या वयानुसार दादांना प्रकृतीच्या एक समस्या भेडसावायला लागल्या. त्यांना कंबरदुखी आणि पाठदुखी यांनी तर इतकं बेजार केलं की ते खुर्चीवर बसून काही लिहूच शकत नसत. पण हाडाचा लेखक माणूस तो असल्या दुखण्याने हार मानणार काय. त्यांनी आपल्या मुलांना सांगून एक तिपाई बनवून घेतली. त्या तिपाईला वरच्या बाजूला उभी फळी बसवली होती. त्यामुळे ते उभ्याने लिखाण करू शकत होते. काय तो दुर्दम्य उत्साह आणि विलक्षण इच्छाशक्ती. आता या वयात माझ्या डोळ्याच्या आणि कमरेच्या समस्येमुळे जेव्हा जेव्हा मला लिहायला त्रास व्हायला लागतो आणि सगळं सोडून स्वस्थ बसून आराम करावासा वाटायला लागतो, त्या प्रत्येक वेळी तिपाईवरील फळीवर कागद लावून जिद्दीने लिहिणारे दादा माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात, ओठ निशाणात, अरे दिसतोस काय, लिहिता हो.
तुझ्या रसिक वाचकांना अजून तुझं लिखाण हवंय वाचायला. काय विषाद आहे. त्यानंतर माझी लेखन संन्यास घ्यायचा विचार देखील करायची. माझ्या त्या साहित्यिक जागवण्याचं आणि तो सतत लिहिता ठेवण्याचं बरेचसं श्रेय माझे वडील दादा श्रोत्री आणि आजोबा दादा भट यांचं आहे. त्यासाठी ते दोघंही मला प्रोत्साहन तर देतच असत, शिवाय वरचेवर मार्गदर्शनही करत असत. पुढे भाऊ मामा आणि राजा मामा यांनी पुण्यातल्या मॉडेल कॉलनीत आपापले बंगले बांधले आणि मग दादांना पुण्यातच हक्काची 3 घरं झाली. सदाशिव पेठेतील घरात अंतमामाच राहत होता, तर सर्वात धाकट्या अच्युत मामांनी लातूरला स्थलांतर केलं होतं. पुण्यातील या 3 घरात दादा आलटून पालटून राहत असत. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यावर अत्यंत व्यस्त कार्यक्रम, प्रचंड अभ्यासक्रम आणि घरापासून महाविद्यालयापर्यंतचे अंतर, त्यात मला पोहताना झालेल्या अपघाताने मागे लागलेली कंबरदुखी, त्यामुळे माझ्या हालचालींवर आलेल्या मर्यादा, या सगळ्यांमुळे मी सर्वांपासून दूर फेकला गेलो होतो. वैद्यकीय शिक्षक, वैद्यकीय वर्गातील मित्रमैत्रिणी आणि रुग्णालयातील रुग्ण यांच्या पलीकडे फारसं विश्वच उरलं नव्हतं मला. महाविद्यालयाच्या वेळेपलीकडचे रुग्णालयातील रुग्णसेवेचं काम, हजारो पानांची अभ्यासाची मोठाली पुस्तकं आणि वैद्यकीय शिक्षकांची करडी शिस्त, यातून मला माझे इतर मित्र तर सोडाच, पण नातेवाईकांना सुद्धा भेटायला जमेना. कित्येकदा तर रात्रपाळीच्या काळात मला घरी यायला देखील फुरसत मिळत नसे. तरीही दादांना काही त्रास व्हायला लागला की ते हक्काने मला बोलवून घ्यायला अंतमामाला सांगत असत. दादांच्या आजारपणासाठी जायचं आहे म्हटल्यावर मात्र मी कितीही कामात असलो तरी काहीतरी सबब काढून त्यांच्याकडे जाऊन येतच असे. अशातच त्यांना लघवीचा त्रास सुरू झाला आणि त्यांच्यावर पुरस्थी ग्रंथीची शस्त्रक्रिया करायला लागली. त्या काळात आजच्यासारख्या प्रगत उपकरणांची सोय नसल्याने ही शस्त्रक्रिया खूपच धोक्याची असे. त्यात रक्तस्राव होण्याचा धोका असे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची सेवा करायला कोणीतरी जबाबदार व्यक्ती असावी या हेतूने अंतमामाने त्यांना परत जुन्या घरी आणून ठेवलं. खरं तर या आजारपणात दादा जे अंथरुणाला खेळले ते मोकळेपणे कधी चालूच शकले नाहीत. त्यावेळेला अंतमामाने केलेली त्यांची सेवा अगदी श्रावण बाळाच्या तोडीची होती. त्यांच्या वरचेवर बदलायला लागणाऱ्या जखमीवरच्या पट्ट्या, लघवीचा निचरा होण्यासाठी घातलेल्या नळीची काळजी आणि हे सगळं घरातल्या घरातच. शिवाय रोज अंग पुसून देणं, त्यांच्या देहाची आणि मनाची सर्वांगीण काळजी घेणं, या बाबतीत अंतमामा आणि नीलामामी कुठेच मागे पडले नाहीत. हडपसरला किर्लोस्कर न्यूमॅटिक्स मध्ये नोकरीला असल्याने अंतमामाला सकाळी लवकर कामावर जावं लागे. तरीही अंतमामाने आणि नीलमामाने दादांची यत्किंचितही आबाळ तर सोडाच, पण गैरसोय देखील होऊ दिली नाही. दादांना फार त्रास व्हायला लागला की अंतमामा मोठ्या हक्काने मला बोलवून घेत असे. तोपर्यंत मी जरी डॉक्टर झालो असलो तरी पदव्युत्तर शिक्षणासाठी मला ससून रुग्णालयातच राहावं लागत असे. प्रत्येक खेपेला दादांना बघून आल्यावर मी अंतर्यामी खूप दुःखी होत असे. ज्यांनी सगळ्या नातेवाईकांना आपापल्या पायावर उभं करण्यात आपली हयात वेचली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येऊ नये हे वास्तव मला सहन होत नव्हतं. तथापि त्या कठीण परिस्थितीपुढे सारेच हतबल होते. मी एमडी होऊन नुकतीच व्यवसायाला सुरुवात केली होती. अचानक दादांना रक्तस्राव सुरू झाला. त्यांना जहांगीर रुग्णालयात दाखल करावं लागलं. निशानाथ, आता नाही मी यातून वाचत रे. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मूक हृदयाने टाहो फोडला. पण माझ्या अंतरीच्या भावना मी कुणा पुढे व्यक्त करू शकत नव्हतो. मी त्यांना बघायला गेलो की सगळे कसे माझ्याकडे आशेच्या नजरेने पाहत असत. हा काहीतरी करेल आणि दादांना आराम वाटेल असा त्यांचा विश्वास असायचा. अशा वेळी माझ्याच डोळ्यात अश्रू तरळले तर त्यांच्या धीराचा बांध फुटायला काय कठीण. हे असंच असतं डॉक्टरचं जीवन. सगळ्यांच्या नजरेत तो आरोग्यदाता असतो, जीवनदाता असतो. तरीही तो डॉक्टर मात्र जेव्हा त्या रुग्णाचा नातेवाईक असतो तेव्हा तो देखील इतर नातेवाईकांसारखाच विकल झालेला असतो, आघातिक झालेला असतो. त्याचं देखील अंतःकरण टाहो फोडून रडत असतं आणि हे सगळं त्याला आतल्या आत मूकपणे सोसावं लागत असतं. याची जाणीव इतरांना होणार नाही
यासाठी सगळ्या भावना आत दाबून त्यावर निष्ठुरतेचा दगड ठेवायला लागत असतो. सगळ्यांच्या अगतिक भावनांच्या लोंढ्यात त्यांच्या दृष्टीने हा डॉक्टर नातेवाईक म्हणजे खंबीर तारू घेऊन आलेला नाखवाच असतो. पण त्यांना कुठे कल्पना असते की या नाखव्याच्या देखील होडीच्या तळाला भगदाड पडलंय म्हणून. मोठ्या धीराने आणि खंबीरपणे मी माझे अश्रू परत फिरवले. सगळ्या भावनांना अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात गाडून टाकलं आणि केविलवाणेपणे अस्ताव्यस्त पसरलेलं माझं सगळं धैर्य कसं बसू बळा करून मी दादांच्या शुश्रूषेला लागलो. पण इथेही जाता जाता दादांनी शिष्यापेक्षा गुरुचा अनुभव आणि गुरुचं ज्ञान किती मोठं असतं हे सिद्ध करून दाखवलं. स्वतः डॉक्टर नसून देखील ते मला अखेरचा वैद्यकीय धडा शिकवून गेले. वैद्यकीय शास्त्राचं फार मोठं ज्ञान माझ्या पदरात घालून गेले. अंतिम तत्वज्ञान मला शिकवून गेले. निशानात, डॉक्टरला खूप मर्यादा असतात रे. ते फक्त रुग्णांवर उपचारच करू शकतात. पण त्यांना जीवन द्यायचं का मृत्यू हे फक्त त्याच्याच हातात असतं. तुम्ही उपचार करा आणि बाकी सगळं त्याच्यावर सोडून द्या. आणि आम्हाला सगळ्यांनाच दुःखाच्या गर्तेत लोटून त्या अनंताच्या प्रवासाला निघून गेले. तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे एक परिस होतं दादा. त्या परिसाचा स्पर्श माझ्यासारख्या दगडाला झाला हे माझं फार थोर भाग्य. अर्थात त्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं की नाही ते नाही मी सांगू शकणार. तथापि या परिसाचा मला देखील स्पर्श झाला होता. या सुखाच्या संतृप्त भावनेत मी माझं उर्वरित आयुष्य समाधानाने आणि मानाने जगू शकत आहे हे मात्र खरं.